विक्रमगड हायस्कूल येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. काय सांगाल त्याबाबतीत? छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित ज्या पालघर विभागातील 5 शाळा ज्या आहेत, या 5 शाळांचं आविष्कार 2024-25 कल्पकतेकडून कृतीकडे हा एक नवीन वैज्ञानिक प्रकल्प संस्थेने राबवलेला आहे की ज्या माध्यमातून या पालघर जिल्ह्यातल्या आपल्या ज्या 5 शाळा आहेत, या 5 शाळेचं प्रत्येक शाळेमधनं 6वी, 7वी, 8वी आणि 9वी अशा वर्गातनं त्यांच्या विभाग स्तरावर प्रयोग झालेले आहे आणि त्यांची जी निवड झालेली आहे ती आपल्या या विभाग स्तरावरती करण्यात आलेली आहे आणि ते प्रकल्प आपण मांडलेले आहे की जेणेकरून या ग्रामीण भागातले विद्यार्थीसुद्धा विज्ञानामध्ये पुढे गेले पाहिजेत आणि विज्ञान म्हणजे नेमकी काय असतं आणि जे काही आत्ता जे आपल्या गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की तुम्ही कौशल्यधिष्ठित व्हा आणि त्याचा परिणाम म्हणजेच असं आहे की आमच्या संस्थेने केलेला हा उपक्रम आहे की मुलांना प्रत्यक्षामध्ये काहीतरी आलं पाहिजे आणि त्यांची संशोधक वृत्ती पुढे लागली पाहिजे, यासाठी हा प्रकल्प राबवलेला आहे आणि छान प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिसतोय की या प्रत्येक शाळेमधनं प्रोजेक्ट निवडून जे आहेत ते आपल्या शाळेपर्यंत आलेले आहेत. अशा प्रकारे संस्थेचे उपक्रम करते. खरं तर धन्यवाद देईन संस्थेला सुद्धा की अशा प्रकारे आमच्या या ग्रामीण भागातल्या सुद्धा मुलांना पुढे जाण्यासाठी वाव मिळत आहे. धन्यवाद. थोडक्यात माहिती सांग मला, थोडक्यात 1 मिनिट. या गाडीचा जो प्रदूषण आहे ना, ही मशीन खेचून घेते आणि या पाईपाद्वारे हा फिल्टर आहे, हा फिल्टेड होऊन ही तयार होते. त्याच्यापासून आपण विविध प्रकारचे अशा प्रकारचे आपण इंक सुद्धा बनवू शकतो, ज्याने आपण ड्रॉइंग काढू शकतो किंवा आपण विविध प्रकारचे पेंटिंग काढू शकतो. आणि त्याच्याने काय होतं, जेव्हा गाडीचा धूर हवेत न जाता आपल्या वातावरणात न जाता खराब वातावरण न होता तर आपण या मशीनच्या द्वारे इथं त्याचा पुनरुपयोग करून आपण इंक बनवू शकतो, म्हणजे शाई बनवू शकतो. धन्यवाद. थोडक्यात माहिती थोडक्यात. आजकालच्या पिढीला लोक जास्त रासायनिक खताचा वापर करतात, म्हणून आम्ही हा छोटासा प्रोजेक्ट बनवला आहे. आपण जर सेंद्रिय पद्धतीने शेती केली तर शेत हे सुपीक राहू शकतं व शेतामध्ये चांगलं पीक येऊ शकतं. थोडक्यात सांग 1 वाक्य माहिती. हां, 1 वाक्य. या प्रोजेक्टमध्ये आम्ही वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती राबवलेल्या आहेत. मी इथे मला